नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे नवीन पॅन कार्ड. घरबसल्या तुम्ही तुमचं नवीन पॅन कार्ड कशा पद्धतीने तर काढायचं आहे. अगदी 2 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचं पॅन कार्ड इथं येणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला इथं आपलं CSC-ID ओपन करून इथं तुम्हाला टाकायचं आहे पॅन कार्ड, जे की आधार ऑनलाईन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आता ही नवीन प्रोसेस आलेली आहे. या प्रोसेसने जर तुम्ही कार्ड काढलं तर लवकरच तुमचं कार्ड इथं येणार आहे, जे की पॅन कार्ड. इथं ईमेलवरती एक OTP येईल. तर आता OTP आपल्याला टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर आता आपण इथं सविस्तर डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे की नवीन पॅन कार्ड कशा पद्धतीने काढायचं आहे. सर्वप्रथम आपण आपली जे काही ID टाकून इथून लॉग इन करून घेऊया. आता ज्यांना कोणीचं पॅन कार्ड काढलेलं नसेल तर तुम्ही या पद्धतीने तुमचं पॅन कार्ड इथं काढून घ्यायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला आता आपण जे काही पॅन कार्डच्या ऑफिशियल पेजवरती आपण इथं आलेलो आहोत. तर इथं पॅन कार्ड काढण्यासाठी आता इथून तुम्ही तुमचं पॅन कार्डमध्ये करेक्शन काही असेल तर तुम्ही इथून करू शकता. नवीन पॅन कार्ड काढू शकता. कोणाचं पॅन कार्ड ऑब्जेक्शनमध्ये आलेलं आहे, सविस्तर माहिती तुम्ही इथून घेऊ शकता. तर आता न्यू पॅन कार्डसाठी आपल्याला न्यू अप्लाय आणि जे काही पहिलंच येईल इथं आपलं जे काही पॅन कार्ड 49A पहिलं जे काही यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. एकही स्टेप मिस्टेक करू नका, अन्यथा तुम्हाला समजणार नाही जे की पॅन कार्ड कशा पद्धतीने इथं काढायचं आहे. ओकेवरती क्लिक करा. तर आता पहिलं जे आहे फिजिकल मोड इथं राहू द्यायचं आहे. तर इथं आल्याच्यानंतर आता आपल्याला सिलेक्ट करायचं आहे इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअलवरती आपण सिलेक्ट केल्याच्यानंतर इथं आपल्याला क्लिक करायचं नो ऑप्शनवरती. जे काही हे स्टेप फॉलो करत आहे ते स्टेप फॉलो करायचं आहे. इथं इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करायचं आहे. तर आता फिजिकल मोड जे की वरती तेच राहू द्यायचं आहे, जेणेकरून पोस्टानं घरी ते येतील. पॅन कार्ड मोड इथं जे काही बोथ करायचं आहे, म्हणजे पोस्टानं देखील येईल आणि ऑनलाईन देखील इथं येणार आहे. तर मी जे काही प्रोसेस सांगत आहे ते प्रोसेस इथं फॉलो करायची आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्याच्यानंतर आता इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे कुमारी आहे, स्त्री आहे की श्रीमती आहे. तर इथं तुम्हाला स्त्री असेल तर स्त्रीवरती क्लिक करा, श्रीमती असेल तर श्रीमतीवरती क्लिक करायचं आहे. इथं तुमचा लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम इथं टाकायचं आहे. तर इथं कार्डवरती तुमचं पूर्ण नाव इथं येऊन जाईल. इथं लास्ट नेम, फर्स्ट नेम जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे ते मिडल नेम इथं तुमचं मधलं नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला यामध्ये तुमचं नावामध्ये काही बदल झालेला आहे का, तर इथं तुम्हाला नो करायचं आहे. नो केल्याच्यानंतर इथं फिमेल इथं येऊन जाईल, जे की आपण श्री, कुमारी, श्रीमती सिलेक्ट केलेला ते ऑटोमॅटिकली इथं जेंडर इथं सिलेक्ट होऊन जाईल. याचप्रमाणे तुमची डेट ऑफ बर्थ इथं तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला रेसिडेंटल इथं करायचं आहे आणि आपलं जे काही स्टेट आहे महाराष्ट्र इथं सिलेक्ट करायचं आहे. बाकीचं काहीच भरायचं नाही तुम्हाला. एकदम खाली यायचं आहे आता इथं. तर इथं खाली आल्याच्यानंतर इथं काहीच टाकायचं नाही तुम्हाला. यामध्ये तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. पुन्हा एकदा आधार नंबर टाकायचा आहे आणि खालती जे काही तुमचं आधारवरचं जसंच्या तसं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे, जेणेकरून ते पॅन कार्डवर इथे ते येतील. सविस्तर माहिती तुम्हाला योग्य पद्धतीने इथं भरायची आहे. जेवढं मी सांगितलं तेवढंच तुम्हाला इथं फिल करायचं आहे. आधार नंबर टाकल्यानंतर पुन्हा एक आधार नंबर टाकायचा ऑप्शन येईल आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्याच्यानंतर नेक्स्ट बटन वरती आपल्याला क्लिक करा. ID प्रूफ म्हणून आपण इथं तिन्ही जागी आधार कार्ड इथं देणार आहे. तिन्ही जागी आपण आधार कार्ड इथं सिलेक्ट केलेलं आहे. आधार कार्ड सिलेक्ट केल्याच्यानंतर मेक पेमेंटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आता आपल्याला जे काही पेमेंट इथं येणार आहे, पेमेंट आपल्याला ₹97 पेमेंट इथं आलेलं आहे. तर आता आपला जो काही पासवर्ड आहे ते आपण इथं टाकून घेणार आहे. याचप्रमाणे पासवर्ड टाकल्याच्यानंतर एक पिन टाकायचा आहे. पिन टाकल्यानंतर आपली जी काही पावती आहे, जी की पॅन कार्डची ती इथं पावती तुम्हाला इथं येऊन जाईल आणि एक फॉर्म इथं तुम्हाला येऊन जाणार आहे. तर आता अशा प्रकारचं इथं तुम्हाला येतील. तर इथं तुम्हाला काहीच करायचं नाही. इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथं एंटर करायचा आहे आणि मेन म्हणजे इथं तुम्हाला फक्त मोबाईल नंबरवरतीच क्लिक करा. ईमेल ID व्यवस्थित टाका. ईमेल IDवर ते तुमचं पॅन कार्ड 1 दिवसानंतर 3 दिवसाच्या तुमच्या ईमेलवरती पॅन कार्ड तुमचं इथं येऊन जाणार आहे. तर ईमेल जी काही तुम्ही व्यवस्थित चेक करून टाका, ईमेल आणि मोबाईल नंबर. तर आता तुमच्या पॅन कार्डवर कोणाचं नाव पाहिजे, तर तुम्ही आईचं घेऊ शकता किंवा वडिलाचं घेऊ शकता. तर यामध्ये तुम्हाला येस आणि नोचं ऑप्शन दिलेलं आहे. तर नो जर केलं तर तुम्ही वडिलांचं नाव देखील टाकू शकता आणि आईचं नाव देखील टाकू शकता. जर तुम्ही इथं येस केलं तर फक्त तुम्हाला आईचं नाव इथं टाकता येणार आहे. तर आपण इथं वडिलांचं नाव टाकून घेऊ. यामध्ये लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम आणि नेक्स्ट स्टेपवरती आपण इथं क्लिक करणार आहे. क्लिक केल्याच्यानंतर आता आपण ही सविस्तर माहिती आपण इथं भरून घेऊया. आपण इथं नोच ऑप्शन इथं सिलेक्ट केलेलं आहे. तर इथं आपलं जे काही आपण इथं क्लिक करणार आहे फर्स्ट नेम, जे काही नाव टाकल्याच्यानंतर आता आपण इथं क्लिक करणार आहे, म्हणजे आपला जो काही ॲड्रेस आहे ते आपल्याला इथं टाकायचा आहे. यामध्ये तुमचं गावाचं नाव देखील इथं टाकू शकता डोर नंबरमध्ये. याचप्रमाणे विलेज नेममध्ये तुमचं गावाचं नाव टाका. यानंतर आपलं डिस्ट्रिक्टमध्ये आपला जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर आपला पिनकोड इथं टाका.
ऑफिशियल ॲड्रेसमध्ये सोडून द्या, काहीच टाकायचं नाही. नो इन्कम या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट स्टेपवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बाकी काहीच करायचं नाही. नो इन्कमवरती क्लिक करा. आपलं जे काही गावाचं नाव आहे ते टाका, तालुका टाका, जिल्हा टाका, आपलं पोस्ट कोणतं आहे, इथं तुमचं पोस्ट टाकायचं आहे कोणतं आहे, त्याचप्रमाणे तुमचा तालुका कोणता आहे हे तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याचप्रमाणे नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आता हे अशा प्रकारचं इथं तुम्हाला येणार आहे. कुठंच काही सिलेक्ट करायचं नाही. फक्त इथं तुम्हाला सिलेक्ट जे की यामध्ये सेल्फ जे की यामध्ये क्लिक करायचं आहे आणि तुमचं नाव ऑटोमॅटिकली खाली इथं येऊन जाईल. जिथून तुम्ही पॅन कार्ड काढत आहात तिथलं नाव तुम्हाला इथं येईल. तर यामध्ये तुमचं जे काही गावाचं नाव टाकायचं आहे आणि आपण जे काही ID प्रूफ म्हणून सर्व जागी आधार कार्ड दिलेले आहे. त्यानंतर फोटोची साईज किती लागणार आहे आणि सिग्नेचरची साईज आणि आता आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिटवरती क्लिक कराल तर आपल्यासमोर पावती इथं आलेली आहे. तर अशा पद्धतीने इथं तुम्ही याची जी काही प्रिंट आहे ती काढून घ्यायची आहे. बाजूला जे काही ग्रीनमध्ये तुम्हाला दिसत आहे डाउनलोड PDF फॉर्म, हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि तुम्हाला त्याला 2 फोटो लावून सिग्नेचर करायची आहे. आता हा जो फॉर्म आहे ते डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स जे काही अपलोडवरती जे काही न्यू ॲप्लिकेशनमध्येच डॉक्युमेंट्स अपलोडचं एक ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे आणि अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करून फोटोची साईज किती लागणार आहे, त्याचप्रमाणे किती DPIमध्ये पाहिजे ते तुम्हाला इथून करून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही फोटो DPI असं Googleवरती टाकायचं आहे. 300 DPI पाहिजे, फोटो सिग्नेचर 600 DPI पाहिजे, ते तुम्हाला इथून करून घ्यायचे आहे. जे काही साईज सांगितलेली आहे तर इथून तुम्ही जे काही DPI तुम्हाला सांगितलेलं आहे तर इथं तुम्ही जर आपण क्रोम ब्राउझर ओपन करून घेऊ. फोटोज जे काही DPI आहे, जे काही 200 DPI. आता तुम्हाला 200 पाहिजे, 300 पाहिजे, 400 पाहिजे, तुम्ही इथून DPI इथून करून घ्यायचं आहे. जे की तुम्हाला तिथं गाईडलाईन्स प्रमाणे इथं दिल्याप्रमाणे इथं तुम्हाला DPI टाकायचं आहे आणि सिलेक्ट फाईलवरती क्लिक करून कन्वर्ट DPIवरती क्लिक करून तुम्ही तुमचे जे काही कन्वर्ट करून DPI इथं तुम्हाला तुमचा फोटो, त्याचप्रमाणे इथं तुम्हाला पहिले जे PDF फाईल इथं अपलोड करायची आहे जे काही फॉर्मची, त्याला 2 फोटो लावून सिग्नेचर करून अपलोड करायची आहे. त्याचप्रमाणे इथं तुम्हाला जे काही अपलोड करायचा फोटो आणि सिग्नेचर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिन्ही डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे आहे. तर इथं तुम्हाला फोटो आणि खाली इथं सिग्नेचर व्यवस्थितरित्या अपलोड करायचे आहे. अपलोड केल्याच्यानंतर आता हे जे अपलोड केल्याच्यानंतर तुमचं इथं सक्सेसफुली होऊन जाईल. येथे 1 ते 2 ते 3 दिवसांमध्ये पॅन कार्ड तुमच्या ईमेलवरती येऊन जाईल आणि पोस्टाने देखील इथं येऊन जाणार आहे. तर इथं आपण फोटो सिलेक्ट केलेले आहेत तर इथं फोटो आपण अपलोड करून घेऊया. जर फोटोमध्ये काही त्रुटी असेल किंवा साईज बरोबर झालेली नसेल PDF आणि सिग्नेचरची तर ती तुम्हाला व्यवस्थित पॉपअप मेसेज इथं तुम्हाला बघायला मिळेल की तुमचं व्यवस्थित म्हणजे काही साईजमध्ये काही प्रॉब्लेम आहे का ते तुम्हाला इथं सविस्तर दाखवून देईल. तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने इथं तुम्हाला दाखवले जाणार आहे. तर तुम्ही व्यवस्थित सिग्नेचर वगैरे हे अपलोड करायचे आहे. तर आता आपले डॉक्युमेंट्स इथं अपलोड झालेले आहे. तर ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं घरबसल्या नवीन पॅन कार्ड काढू शकता. काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पॅन कार्ड संदर्भात जर त्यामध्ये करेक्शन करायचं असेल किंवा नवीन काढायचं असेल, अधिक पॅन कार्ड आलेलं नसेल, जे काही समस्या असतील त्यावरती तुम्हाला कशा संदर्भात व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं घरबसल्या नवीन पॅन कार्ड काढून घ्या. नवीन प्रोसेस आलेली आहे. लगेच पॅन कार्ड काढा. थँक्यू.